नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीच्या बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 11 अभ्यासणार आहोत आणि या पाठाचा शीर्षक आहे स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा। स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा या पाठाचा हा सेशन क्रमांक 1 आहे। या पाठामध्ये लेखकाने स्वामी विवेकानंदांची आपल्याला माहिती सांगितलेली आहे, तर ही माहिती आपण प्रत्यक्ष पाठाच्या माध्यमातून पाहणार आहोत। सुरुवातीला आपण या पाठाच्या लेखकांचा संक्षिप्त परिचय जाणून घेऊया। स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा या पाठाचे लेखक आहेत सुनील चिंचोलकर। लेखक सुनील चिंचोलकर यांचा जन्म 1951 मध्ये झालेला आहे आणि मृत्यू 2018 मध्ये झालेला आहे। सुनील चिंचोलकर हे एक सुप्रसिद्ध लेखक, संत साहित्याचे अभ्यासक म्हणून प्रसिद्ध आहेत। संस्कारांचे मोती, समर्थ रामदासांचे व्यवस्थापन, विद्यार्थ्यांचे श्री रामदास, श्री दासबोध विवरण संच भाग 1 ते 6, 10 संत चरित्रे इत्यादी 40 पुस्तके प्रकाशित आहेत। शिव समर्थ पुरस्कार, कृतज्ञता पुरस्कार, समर्थ रामदास पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी लेखक सुनील चिंचोलकर यांना सन्मानित करण्यात आलेले आहे। आता आपण या पाठाचा संक्षिप्त परिचय जाणून घेऊया। या पाठामध्ये स्वामी विवेकानंदांच्या भारत यात्रे दरम्यानचे प्रसंग आले आहेत। त्यात स्वामी विवेकानंदांच्या वाचनाची गती, त्यांची आकलन शक्ती या विषयीचे वर्णन आले आहे। तर बघा, ह्या पाठामध्ये आपण स्वामी विवेकानंद हे जेव्हा भारत भ्रमणासाठी पूर्ण देशभर भ्रमण करत होते, तर त्यावेळी त्यांच्या जीवनातील काही प्रसंग आपल्या ह्या पाठामध्ये घेण्यात आलेले आहे आणि या प्रसंगावरून आपल्याला स्वामी विवेकानंदांच्या स्मरणशक्ती अर्थात वाचनाची गती, त्यांची आकलन शक्ती या सर्वांचे ज्ञान प्राप्त होणार आहे। भारत यात्रेच्या समारोप प्रसंगी कन्याकुमारी येथील शिलाखंडावर स्वामी 3 दिवस ध्यानस्थ बसले होते। सलग 3 दिवस आणि 3 रात्री त्यांनी भारतभूमीच्या सद्यस्थितीचे आणि त्या परिस्थितीमध्ये परिवर्तन घडवून आणण्याविषयीचे चिंतन केले। या प्रसंगातून स्वामीजींची राष्ट्रभक्ती आणि जनसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याची आंतरिक तळमळ दिसून येते। प्रस्तुत पाठ हा मानवतेचा महापुजारी स्वामी विवेकानंद या पुस्तकातून घेण्यात आलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण अशा रीतीने पाठाचा संक्षिप्त परिचय जाणून घेतलेला आहे। आता आपण प्रत्यक्ष पाठ अभ्यासणार आहोत। इथे तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये स्वामी विवेकानंद यांचं चित्र दिलेलं आहे। ते अधिकतर भगवे वस्त्र परिधान करायचे। आता पाहूया आपण या पाठाच्या द्वारे त्यांच्या चरित्राबद्दल माहिती जाणून घेऊ। ज्या देशाची आपल्याला सेवा करायची आहे, त्या समाजाची आपल्याला सेवा करायची आहे, तो देश, तो समाज एकदा डोळ्याखालून घालावा म्हणून स्वामी विवेकानंदांनी हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत भ्रमण केले। भ्रमण करणे म्हणजेच यात्रा करणे। तर पहा, इथे लेखकांनी स्वामी विवेकानंदांची जी भ्रमण यात्रा होती ती कुठून सुरू झाली होती, हिमालयापासून, आणि कुठे संपलेली होती तर कन्याकुमारीपर्यंत। तर ह्या भ्रमण यात्रा करण्यापाठीमागे स्वामी विवेकानंद यांचा काय उद्देश होता, तर आपल्याला ज्या समाजाची आणि आपल्या ज्या देशाची सेवा करायची आहे, तो समाज, तो देश आपल्या नजरेखालून एकदा संपूर्ण प्रकारे न्याहाळून घ्यावा, पाहून घ्यावा, या उद्देशाने स्वामी विवेकानंद यांनी हिमालयापासून तर कन्याकुमारीपर्यंत यात्रा केलेली होती।
पोरबंदरच्या वास्तव्यामध्ये स्वामी विवेकानंद काही इंग्रजी ग्रंथांचे खंडच्या खंड वाचत असत. तर बघा, जेव्हा स्वामी विवेकानंद भारत भ्रमंतीसाठी किंवा भारत यात्रेसाठी निघालेले असताना त्यांच्या जीवनातील काही प्रसंग आपल्याला लेखक इथे सांगत आहेत. त्यापैकी पहिला प्रसंग इथे वर्णन केलेला आहे की पोरबंदरच्या वास्तव्यामध्ये, पोरबंदर हे गुजरातमध्ये येते. तर जेव्हा ते गुजरातमधील पोरबंदर या ठिकाणी ते काही दिवसांसाठी त्यांनी वास्तव्य केलेलं होतं, तर त्यावेळेस स्वामी विवेकानंद यांनी इंग्रजी ग्रंथांचे खंडच्या खंड वाचन केलेलं होते. ते रोज एक खंड वाचायचे आणि तो ग्रंथपालाला परत करायचे. त्यांनी 3 खंड एकेका दिवसात वाचून परत केले. ग्रंथपालाने स्वामीजींच्या शिष्याला विचारले, स्वामीजी न वाचता पुस्तक परत करतात वाटतं, कारण एका दिवसामध्ये एवढा मोठा खंड वाचून होणे हे शक्यतेच्या बाहेर आहे, असे घडू शकत नाही. बघा, आता स्वामी विवेकानंद यांच्या वाचनाची जी गती होती ती प्रचंड गतिमान होती आणि त्यामुळेच जेव्हा ग्रंथपालांकडून ते मोठे मोठे ग्रंथ घ्यायचे तर त्याच्यातील खंड जे असायचे, विविध खंड, आपण पाहतो की विविध खंडांचे असतात आणि एक एक खंड हा फार मोठा असतो. आपण एक खंड वाचायला बरेच दिवस लागतात. पण जेव्हा स्वामी विवेकानंद ग्रंथपालाकडून असे इंग्रजी ग्रंथांचे खंड घेऊन जायचे तर ते एका दिवसाला 3-3 खंड वाचून ते ग्रंथपालाकडे जाऊन पुन्हा पाठवायचे आणि त्या ग्रंथांच्या बदल्यात किंवा त्या खंडांच्या बदल्यात पुढील खंड ते मागवत असेल, जेणेकरून त्यांचं वाचनामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय नको यायला. म्हणजेच त्यांना वाचनाची फार आवड होती, हे आपल्याला या प्रसंगातून जाणवतं. पण याच्या व्यतिरिक्त वाचनाची त्यांची जी गती होती ती सुद्धा अत्यंत तीव्र होती. त्यामुळे ग्रंथपालाला ह्या गोष्टीवरती विश्वास बसला नाही की स्वामीजी एका दिवसामध्ये एवढे खंड वाचत असतील की नाही, हा प्रश्न त्या ग्रंथपालाच्या मनामध्ये निर्माण झाला. म्हणून तो एक दिवस स्वामीजीच्या शिष्यांना विचारतो की स्वामीजी जे ग्रंथ घेऊन जातात किंवा जे पुस्तकं घेऊन जातात ते न वाचताच परत करतात वाटतं, कारण की एका दिवसामध्ये एक खंड वाचून होणे सुद्धा अशक्य गोष्ट आहे आणि ते तर एका दिवशी 3-3 खंड मला परत करत आहेत, म्हणजे ते नक्कीच हे ग्रंथ न वाचता परत करत असतील. काही लोकांना ग्रंथालयातून जाडी पुस्तकं न्यायची आणि न वाचता ती परत करायची अशी सवय असते. थोडं चाळायचं आणि वाचल्यासारखं दाखवायचं. तसंच बहुतेक हा साधू करत असेल. आता हे संवाद कोणाचे आहेत तर त्या ग्रंथपालाचे आहेत आणि ग्रंथपाल कोणाला सांगत आहेत हे प्रसंग तर स्वामीजींच्या शिष्यांना. आणि मग ते सांगतायत की माझा काही विश्वास बसत नाही, स्वामीजी एका दिवसामध्ये एवढे खंड वाचून पूर्ण करत असतील. आणि बहुतेक लोकांना सवय असते की नुसतं पुस्तकं घेऊन जायची, ती वाचायची नाहीत, न वाचता फक्त थोडं चाळायचं, वाचल्यासारखं दाखवायचं आणि पुन्हा रिटर्न करायचे. तर कदाचित त्या ग्रंथपालाला असं वाटतं की हे जे साधू आहेत ना ते असंच करत असतील. जेव्हा हे शिष्याला कळालं तर त्या शिष्याने हे सगळे स्वामीजींना जाऊन सांगितले. 4थ्या दिवशी 4था खंड घेण्यासाठी स्वामीजी स्वतः गेले. त्यांनी तो ग्रंथपालाकडे मागितला आणि त्याला सांगितले, पहिले 3 खंड माझे पूर्ण वाचून झालेले आहेत. तुम्हाला शंका असेल तर त्यातले तुम्ही काही पण विचारू शकतात. आता बघा, शिष्याने जाऊन हा प्रसंग किंवा ही जी घटना आहे, ग्रंथपालाच्या मनातील जी शंका आहे ती स्वामीजींना जाऊन सांगितली. मग त्यामुळे स्वामीजींनी काय केलं की पुढचा ग्रंथ जेव्हा त्यांना ग्रंथपालाला पुन्हा द्यायचा होता, रिटर्न करायचा होता, त्यावेळेस ते स्वतः त्या ग्रंथपालाकडे जातात
आणि त्याला सांगतात की पहिले 3 खंड माझे पूर्ण वाचून झालेले आहेत आणि त्या ग्रंथ वाचनाबद्दल तुम्हाला जर तुमच्या मनात काही शंका असेल तर त्या ग्रंथातील काहीही तुम्ही मला विचारू शकतात. आता स्वामीजींनीच आव्हान दिल्यामुळे ग्रंथपालाने विचार केला की हे जाणून घेऊया की ते किती प्रामाणिक आहेत. प्रामाणिक म्हणजे त्यांच्यामध्ये किती खरेपणा आहे किंवा ते किती इमानदार आहेत. ग्रंथपालाने स्वामीजींना त्या 3 खंडातले उभे आडवे प्रश्न विचारले. तो जे प्रश्न विचारायचा त्याचे उत्तर ज्या पानावर असायचे ते अर्धे पाऊण पान स्वामीजी कंठस्थ सांगायचे. कंठस्थ सांगणे म्हणजेच की त्यांचे ते तोंडी पाठांतर व्हायचे. आता बघा, आपण एखाद्या प्रश्नाचं उत्तर पाठांतर करत असताना आपल्याला किती वेळ लागतो? भरपूर वेळ लागतो. एका दिवसाला आपण जास्तीत जास्त 2 किंवा 3च प्रश्न खूप प्रयत्नानंतर पाठांतर करतो. पण इथे स्वामीजी जेव्हा ग्रंथपालांनी त्यांना 3 खंडातले कोणत्याही पानावरचे कोणतेही प्रश्न विचारायला सुरुवात केल्यावरती स्वामीजी तो प्रश्न कोणत्या पानावरती आहे त्या पानाचा क्रमांक सांगून जवळजवळ त्या पानाचं अर्ध पाऊण पान स्वामीजी त्याला असेच तोंडी पाठांतर करून म्हणजे वाक्य त्याचे सांगायचे. आणि हे पाहून त्या ग्रंथपालाने सांगितले, हे मानवी कक्षेच्या बाहेरचे काम आहे. मानवी कक्षेच्या बाहेरचे काम आहे म्हणजे ही अत्यंत अशक्य गोष्ट आहे. एकदम असंभव अशी गोष्ट आहे की कोणताही सर्वसामान्य मनुष्य हे इतके प्रगल्भ ज्ञानी किंवा प्रगल्भ वाचनाची गती ह्या सर्वसामान्य मानवामध्ये असू शकत नाही. म्हणून हे ग्रंथपालाने सुद्धा मान्य केलं की हे मानवी कक्षेच्या बाहेरचे काम आहे. तर हा झाला एक प्रसंग. आता लेखकांनी स्वामीजींच्या दुसऱ्या प्रसंगाचं वर्णन केलेलं आहे. खेत्रीच्या महाराजांनी एकदा स्वामीजींना विचारले, स्वामीजी, एवढे लक्षात ठेवणे तुम्हाला कसे शक्य होते? स्वामीजींनी खेत्रीच्या महाराजांना दिलेलं उत्तर फार तर्कशुद्ध आहे आणि तर्कसंगत आहे. तर मग तर्कशुद्ध असणे आणि तर्कसंगत असणे याचा तर्कशुद्ध किंवा तर्कसंगत याचा अर्थ काय आहे? तर त्याचा अर्थ आहे की तर्काला धरून की एखादी गोष्ट जेव्हा आपण सिद्ध करायची असेल तर त्याला आपण साक्ष पुरावे लागतात की नाही, तर त्यालाच आपण म्हणतो तर्कशुद्ध. तर जेव्हा स्वामीजींना खेत्रीच्या महाराजांनी असा प्रश्न केला की एवढे सगळे वाचलेलं लक्षात ठेवणे फार अशक्य गोष्ट आहे, ते तुम्हाला कसे बरं शक्य होते? तेव्हा स्वामीजींनी सांगितले, मी माझे मन कुठेही एकाग्र करू शकतो. तसेच माझा तासनतास ध्यानाचा अभ्यास असल्यामुळे मी जे वाचतो त्यावर मन केंद्रित झाल्यामुळे माझ्या ते लक्षात राहते, पाठ होऊन जाते. तर बघा, इथे आपल्याला स्वामीजींनी की मन धारण करणे, मन ध्यानस्थ करणे किंवा मन एकाग्र करणे याचे काय उपयोग असतात ते आपल्याला सांगितले आहे. की मन एकाग्र करण्यासाठी आपल्याला नेहमी ध्यान साधना केली पाहिजे, नेहमी आपल्याला व्यायाम केले पाहिजे. मेडिटेशन सुद्धा आपण त्याला म्हणतो की असे जे काही सकाळी उठून एक्सरसाइज वगैरे करतो त्याच्यामुळे काय होतात की आपल्या मनावरती जे अविचार असतात त्याच्यावरती आपण नियंत्रण करू शकतो. आणि मन केंद्रित केल्यामुळे काय होतं की आपण जे काही वाचलेलं असतं ते आपल्या लक्षात राहण्यासाठी त्याचा उपयोग होतो. म्हणून इथे स्वामी विवेकानंद यांनी आपल्याला एवढं वाचन केल्यानंतर ते लक्षात कसे राहते त्याचं कारण सांगत आहेत की ते काय करतात, तासनतास ध्यानाचा अभ्यास करतात आणि त्यामुळे ध्यानाचा अभ्यास केल्यामुळे त्यांचं मन केंद्रित होऊ शकतं. त्यामुळे जे वाचतात ते लक्षात राहते. त्यांचं वाचन केलं म्हणजेच ते पाठांतर होऊन जाते. त्यांना खूप वेळ असं पाठांतर करण्याची गरज पडत नाही. पुढे स्वामीजी म्हणाले, असं बघा राजेश साहेब, आपण मुलांना अक्षरे शिकवतो, शब्द शिकवतो आणि त्यानंतर वाक्य शिकवतो. आपण वाक्यापाशी थांबतो. वाक्य बोलता येणे, वाक्य वाचता येणे, वाक्य लिहिता येणे हे आपल्या शिक्षणाची शेवटची पायरी आहे. बघा, आता जेव्हा आपल्याला शिक्षणाची सुरुवात होते तर शिक्षण सुरुवात करण्या अगोदर आपल्याला अक्षरे शिकवली जातात.
स्वर आणि व्यंजन, स्वर आणि व्यंजनाला आपण काय म्हणतो, अक्षर. आणि मग स्वर आणि व्यंजनांना एकत्र करून मग शब्द तयार केले जातात. आपण बघतो ना 2 अक्षरी शब्द, 3 अक्षरी शब्द, 4 अक्षरी शब्द. मग असे पहिलं अक्षराचं ज्ञान प्राप्त करावं लागतं, नंतर मग शब्दांचं ज्ञान प्राप्त करावं लागतं, नंतर मग वाक्य आपण शिकतो. मग हे वाक्य आपल्याला बोलता येणे, ते वाक्य आपल्याला वाचता येणे, ते वाक्य न पाहता लिहिता येणे. तर हे सगळं एवढं वाक्य आपल्याला वाचता आलं, लिहिता आलं आणि बोलता आलं म्हणजे आपलं शिक्षणासाठी आपली ही जी काही पहिली पायरी आहे ती पूर्ण होते. तिथे आपलं शिक्षणाची शेवटची पायरी संपते. त्यापुढे जाऊन जर प्रयत्न केला, आपल्या मनाची, बुद्धीची आणि नेत्रेंद्रियांची शक्ती आणखी विकसित करू शकलो तर आपल्याला एकदम परिच्छेद वाचता येईल. मी ग्रंथांचे परिच्छेद एका दृष्टिक्षेपात वाचतो. काही ग्रंथांची पानेच्या पाने मी वाचू शकतो. तर बघा, आपल्याला शिक्षण घेत असताना शिक्षणाची सुरुवात आपली अक्षरापासून, मग शब्दापासून, मग वाक्यापर्यंत. आणि 1-2 वाक्य झाल्यानंतरच म्हणजे आपण पूर्ण परिच्छेद वाचतो. मग इथे स्वामीजी सांगत आहेत की माझ्या ह्या ध्यान धारणेच्या आणि मन एकाग्र करण्याच्या वृत्तीमुळे मला परिच्छेद मी एका दृष्टिक्षेपामध्ये वाचू शकतो. तर ह्या पाठीमागे त्यांचं जे काही वाचन केलेलं लक्षात राहणे, याच्या पाठीमागे त्यांचं मन ध्यानस्थ करणे, सकाळी लवकर उठून आपण ध्यानस्थ होऊन मन एकाग्र चित्तेने दिवसभरातील सगळ्या घटना लक्षात ठेवणे, हे सगळ्या गोष्टी कशामुळे शक्य होतात, तर सकाळी लवकर उठून केलेल्या मनध्यानामुळे. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत ह्या पाठाच्या भागामध्ये आपण स्वामी विवेकानंद यांच्या भारत यात्रेच्या मागील कारण आपण समजून घेतले आणि या भारत भ्रमणच्या वेळेस त्यांच्या जीवनातील काही प्रसंगांचा अभ्यास आपण केला. अजून सुद्धा लेखक आपल्याला अशाच प्रसंगाचं माहिती सांगणार आहेत. त्याचा अभ्यास आपण नक्कीच करणार आहोत, पण या पुढील पाठाच्या भागात. धन्यवाद.